तुम्हाला सांगतो आमचा लीडर एवढा अँटिक आहे. हैदराबादमध्ये आलो इथं मराठीत विचाराले आमचा युनिक कुठे. आता काय करायचं सांगा. सत्कार घ्यायला पाहिजे इथं भर चौकात याचा. सकाळी 8 वाजता आम्ही आमचं सगळं सामान गुडवून आलो इथे. आपल्या कॉलेज एवढी बिल्डिंग दिसायला एकच एवढी मोठी. आपली शाळा एवढ्या आपलं काय म्हणतात कॉलेज एवढ्या ग्राउंडमध्ये माहोल. सविष्कार हॅकॅथॉन 2.0. आयुष्यात पहिल्यांदा कोणतं आपल्यासाठी टेबल रिझर्व केला असेल. And the jury members, industrial experts for this hackathon. हॅकॅथॉनचा टाईम सकाळी 8 ते संध्याकाळी 8. 12 तासचा टाईम दिले. 12 तासामध्ये पूर्ण प्रोजेक्ट आपल्याला बनवायचं आहे. काम चालू आहे इथं कोडिंगचं काम चालू आहे. इथं डिस्कशन्स चालू आहे. फिग्मा दाखवायचा आहे. PPT इथं आहे. इथं त्यांच्या गाईडलाईन्सच्या प्रमाणे इथं 12 तास बसून आम्हाला प्रोजेक्ट बनवायचा आहे. खरं आम्ही येतानाच सगळा प्रोजेक्ट बनवून आलो आहे. नाही आपली सगळी कॅन्टीन जोडली तरी एवढं मोठं बनायचं नाही. हम कोई मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है. ब्रँडेड नाश्ता. नवीन डिश इन्व्हेंट करायचं आपण. उपमा दादीची काय घातल्यात चटणी घातल्यात इडलीची. त्यात आता तो आमटी पण ओतलास. खीर झाली तिथे. आता बॅक टू वर्क. बरं आता आपण कुठं आलोय. आपला फर्स्ट राऊंड झाला. जेवण झाले. आता आपल्याला जे त्यांनी प्रॉब्लेम सांगितले ते आता सोडवायचे आहेत. अच्छा ठीक आहे. जेवता आम्ही डिस्कशन केलं. आता जाऊन ती आमच्या कोडमध्ये इम्प्लिमेंट करायचं आणि मग परत सेकंड राऊंडला जजेसना भेटून त्यांना सगळं सांगायचं. सकाळी 8पासून बसलो. 12 तासाचा टाईम दिलेला आम्हाला. त्यातलं 3 तास 20 मिनटं राहिल्यात फक्त. आणि आमच्या अवस्था बघा. एक गोष्ट आम्हाला लई सतवा लागली. काय करू आता. हो बघा आमचा लीडर तोंड कसं घेऊन बसलाय. नहीं 2000 years later. शिव आजोबा आणि ही आजी दोघांना कोडिंगमधलं काही येत पण नाही तरी आमचं जज करून गेल्यात. आमच्या आयडिया सांगतील ऐकनात पण. सकाळी 8 ते संध्याकाळी 8. 12 तासाचं हॅकॅथॉन आम्ही पूर्ण केलं. खूप मजा आली. खूप मस्ती केली. आम्हाला काय करू दिलं नाही. आमच्या संग पार्शलिटी केली म्हणून आम्ही वायफाय हॅक केला. अभी मजा आएगा ना भिडो. विषय 5000 पिटले आमचे. आता आम्ही चालू रेल्वे स्टेशनला. तिथून आमचा आता परत पुण्याला जायचा प्रवास चालू. ओके बाय. पटते काय गव्हर्नमेंटची बिल्डिंग आहे. काय चमकाले नाद आहे बाई पण ते. आता मी रेल्वे स्टेशनवर आहे. एवढ्या गर्दीत आम्ही ट्रेनसाठी प्लॅटफॉर्म उडताना आलो. आम्ही आता रेल्वेत बसलोय. कपडे बदलायचा कार्यक्रम चालू आहे रेल्वेत. वरच्या बोगीवर आमच्या सगळ्यांच्या वरच्या चिट्यात खालचं कुणाला मिळालं नाही. हळूच बसून कपडे बदलायला आले. काय दिसते नाद त्याच्यावरच्या स्टॅच्यू. बाय बाय हैदराबाद. सी यू सून.